नमस्कार मंडळी, राम राम मित्रांनो. आपण आहे सध्या आता रस्त्याने म्हणजेच जमिनीवर. जय महाराष्ट्र. तर मित्रांनो, आजच्या या व्लॉग म्हणजे तुमचे स्वागत आहे हात जोडून. आणि मित्रांनो, आपण चाललेलो आहे आता शेतामध्ये. तर मित्रांनो, आपण आता शेतात गेल्यावर काय करणार आहे, तसेच आपला काय आजचा उपक्रम आहे आणि मित्रांनो आपण कशासाठी चाललेलो आहे ते सर्व तुम्हाला भेटणार, म्हणजे पाहायला मिळणार लाईव्ह प्रक्षेपण आपल्या चॅनलवर. तर मित्रांनो, त्यासाठी 0 मिनिटात सबस्क्राईब करून टाका आणि भेटू डायरेक्ट आपण आता शेतात गेल्यावर. चला तो चलिए शुरू करते हैं. तर नमस्कार मंडळी, ह्या कशाच्या शेंगा आहे कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता. मी तर तसं सांगूनच देतो. त्या होत्या भाऊ मुंगाच्या शेंगा. आणि मित्रांनो, हा पण लावलेला होता मूग. आणि बघू शकता या मुंगाला मुसळधार म्हणजे अतिवृष्टी पावसामुळे आपला मुगाची पूर्ण वाट लागलेली आहे. बघू शकता तुम्ही, पूर्ण दाणे जे आहे असे खराब झालेले आहे. म्हणजे यावर्षी आपली वाट लागलेली आहे, कारण निसर्गाने आपल्याला मित्रांनो साथ दिलेला नाही आहे. तर मित्रांनो, विषय असा आहे की जे आता समजा राहिलेलं आहे आपल्या जे हाती, त्याच्यामध्येच आपल्याला समाधान मानायचे आहे. अच्छा ठीक आहे. म्हणजेच तो आहे उडीद. तर मित्रांनो, हा जो उडीद आहे आपल्याला बघू शकता उडदात झाडं. आणि मित्रांनो, त्याला काही काही समजा आता हिरव्या शेंगा आहे, बाकीच्या तर समजा खड्यागिड्या पाकळ्यानं खाण लावल्या तो विषय वेगळा आहे. तर जशा नशिबात असलं दाणे दाणे पेली काय खाणेवाले का नाव. तर मित्रांनो, आपल्याला हा इथून तिथपर्यंत बघू शकता अर्ध्या त्या झाडापर्यंत आपल्याला तो उडीद लावलेला आहे, तो उपटून टाकायचा आणि तो घेऊन जायचा आहे 0 मिनिटामध्ये घरी. तर 0 मिनिटात काही विषय हा संभव नाही आहे, कारण याला आता कमसे कम दुपार तरी होणार आपल्याला. तर मित्रांनो, चला टाईमपास न करता लागू तयारीला, म्हणजेच आपल्या कामाला. आणि हे आता उपटणं झाल्यावर दाखवतो तुम्हाला. भेटतो नंतर. मी काम करतो, तुम्ही कामधंदे करा जरा. बेरोजगार बसू नका घरी. आजचं ज्ञान एवढंच. आप जो कुछ कहेंगे सच के सिवा कुछ नहीं. भेटू तुम्हाला उपटणं झाल्यावर. सीताराम. One eternity later. तर रामराम मंडळी, मित्रांनो बघू शकता तुम्ही, आपण आहे सध्या आता उडदाच्या पिकामध्ये. आणि मित्रांनो, आपली जे पावसाळी याच्यामुळे जे आता पाऊस झालेला आहे, मुसळधार पाऊस, त्याच्यामुळे आपली शेतकऱ्याची म्हणजेच किती नुकसान झालेली आहे बघू शकता तुम्ही. बघू शकता मित्रांनो, म्हणजे जे शेतकरी जे मित्रांनो शेतामध्ये एवढे कष्ट करून मित्रांनो हे बिजवाई लावत असते आणि मित्रांनो निसर्ग त्याला साथ देत नाही. बघू शकता तुम्ही, हे शेतकऱ्यावर जे बीतते मित्रांनो, हे तुम्हाला मी शब्दामध्ये सांगू शकत नाही. काऊन की याच्यामागे त्याचे किती कष्ट असतात मित्रांनो, हे मी आता तुम्हाला अजून बोलून दाखवू शकत नाही. जे शेतकरी जे व्हिडिओ बघणारे आपले ते स्वतः फील करू शकतात की मित्रांनो त्याच्या पिकाचं जे नुकसान झालेलं असते, ज्याच्यावर ते वेधते शेतकऱ्यावर, तो ते समजू शकते मित्रांनो. बघू शकता पावसाळी समजा मुसळधार अतिवृष्टी झाल्यामुळे या उडदाची मित्रांनो विल्हेवाट आपली लागलेली आहे. आणि मित्रांनो, आपण हा आता असा जेवढा मित्रांनो हाती लागेल समजा, जेवढा आहे ऑलरेडी, तेवढा आपण आता हा घरी घेऊन जाणार आहोत. आणि त्याचे जे मित्रांनो, कारण की इथं शक्य नाही मित्रांनो, ते आता शेतात तरी ते शक्य नाही की आपण इथं तोडून आता मित्रांनो, म्हणजे ते बाया जरी सांगल्या मित्रांनो तरी आमदनी 98 खर्च रुपये असा विषय होईन तो. कारण की त्याला जेवढ्या शेंगानी तेवढी 400 रुपये मजुरी तर बायाला देणं पडेल. त्याच्यापेक्षा अडून मोगड्यानं घरी घेऊन जायचा आणि घरी तोडायचा. आणि बाकीचं जे आहे ते सीधं ढोरायला खाऊ घालायचं, मग इलाज नसते. मग कसं असं दाखवावं लागते क्वालिटी क्वांटिटी. अरे खलास झाला रे शेतकरी, खलास झाला. या पाण्यानं पावसाने निसर्गानं साथ दिली नाही की खलास होते शेतकरी. आता समजा सोयाबीन याच्यावर आहे. अजून त्याच्या मित्रांनो हे दाखवून देतो तुम्हाला. अजून माणसानं मग की दाखवलं नाही, असं नाही तसं नाही. त्या नजर लावसान बा हो, काही दाखवत नाही तुम्हाला. हेच पाहून घ्या तुम्ही आता. बघू शकता तुम्ही किती ह्या शेंगा, म्हणजे गंमत शेंगा पडल्या गायच्या. 75% शेंगा तर ह्या पाण्यानं गोम पडल्या खाली. आणि घरी काय निसान धुंदू ना. ये सब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा हूँ.
तुम्ही म्हणसा नागा बोलते भाऊ, शेतकऱ्याची व्यथाची अधी बितते की नाही, ते शब्द अडून बाहेर निघता. हे काय घरून रटून नसते येईल माणूस. जे अडी आहे त्याच्यावर बितते ते माणूस ते स्वतः दाखवते. आणि ते तुम्हाला ते शेतकरी म्हणजे शेतकरी राजा, शेतकरी राजाने शेतकरी नोकर व्हायला अडी. पण कसं स्वतःची असते माणूस कधी बी, म्हणून ते कसं मालक असते म्हणून तो काही विषय नाही समजा. पण शेतकरी राजांनी राहायला आता या जमान्यामध्ये 2025मध्ये तरी या काळामध्ये फक्त मजूर सुखी आहे. 500 रुपये रोजाना मजूर अडी येईन, या शेंगा तोडून देईन आणि घरी जायला लागेल. आणि 150 रुपयाची जे उडीद होती तो हा विषय वेगळा आहे समजा. ते मी आता दाखवून आलो तुम्हाला. पहिले हुकटून घेतो आता, मग दाखवतो तुम्हाला. 1 hour later. तर नमस्कार मंडळी, बघू शकता आपण हा एवढा आता उडीद उपटलेला आहे मित्रांनो. आणि मित्रांनो जेवढा पण आता झालेला आहे तो आपल्याला घेऊन जायचा आहे घरी. तर मित्रांनो उडीद म्हणजे विजना सेट बघू शकता तुम्ही, म्हणजेच काळा हरभरा जो आहे तो काळा हरभरा आपण शेतामध्ये लावलेला होता. आणि काही अवकाळी पावसामुळे विषय असा झाला की तो झाला खराब, म्हणजे त्याच्या शेंगा पडल्या आहे खाली. तरी आपल्याला आता तो सर्व जो असीम नशीब राहिलेला तो असा घरी घेऊन जायचा आहे. आणि तेवढंच उत्पादन आपल्याला म्हणजे मित्रांनो यावर्षी झालेलं आहे. बघू शकता खूप आपली नुकसान झालेली आहे मित्रांनो, शेतकऱ्याची खूप नुकसान झालेली आहे. पण आता ते काय इलाज असते त्याले. चला एवढं आता घरी घेऊन जाऊ. देखा आपने लापरवाही का नतीजा है. तर रोम मंडळी, आपण या सध्या थंड हवेचे ठिकाण म्हणजेच आपल्या शेतामध्ये आणि दुपारचे वाजलेले मित्रांनो 3. आणि आपला उडीद जो आहे मित्रांनो तो आता उपटणं झालेला आहे. अर्धा राहिलेला आहे, आता अर्धा उद्या उपटू समजा. आणि मित्रांनो आता तुम्ही म्हणसान मी काय करतो, तर दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. मी तोडून आलो मित्रांनो ह्या चवडीच्या शेंगा. चवडी ब्लॅक आय सीड्स म्हणजे चवडीच्या शेंगा मित्रांनो. याच्या अंदर जे असते ते तुम्ही उसळ वगैरे याच्यामध्ये वापरू शकता भाजी. म्हणजे जे शेतकरी वर्गातले जे लोक आहे समजा तेले तर माहीत आहे, पण जे समजा फॉरेनर जे आपले सबस्क्रायबर्स आहे तेले माहीत नाही, म्हणून तेले दाखवून देतो. ह्या शेंगा आपण खाऊ शकतो मित्रांनो आणि याची भाजी पण करू शकतो. तर मित्रांनो आता ह्या जमा करतो आपण. चला. आणि मित्रांनो आपण आता सध्या शेतात आहे मित्रांनो. दुपारचे वाजूरले थंड हवेचं ठिकाण म्हणजे विषय असा आहे की टेम्परेचर असेल कमसे कम आता 28 ते 30 डिग्री सेल्सिअस. आणि अडी काय भाऊ म्हणजे काय बसायला ठिकाण थोडी आहे की फिरायला येईल आपण. फिरायला म्हणजे हा एक कंबाईनाथमधला एका डोंगराकडील अलीकडील एक भाग आहे. अजून आता कॅमेऱ्यातून दिसणार नाही तर मग दाखवून दिला असतं तुम्हाला. तू समझा. हाँ. नहीं तू समझा नहीं. वाघिक समजा हे जनावरचं ते असे वावरातूनच हिंडतात आपल्या, म्हणजे येतात ते चक्रा मारायला. पण आता कधी असते तर आता दाखवून दिले असते तुम्हाला. जाऊ दे खरागिरी कधी झालं तर खपकणी येऊन देईन मागून, तसं काही होणार नाही. हा होऊ बी शकते, जंगलच आहे हो. तर साप वगैरे हे जे जनावर आहे ते तर वाघवेल आहे ना भाऊ, ते तर वाघवेल आहे. विषय असा आहे तिथं अडी कुठे म्हणजे धुऱ्या गिऱ्या म्हणजे बेसू शकता. नसे तसे 7-8 फुटाचे, पण ते वाघवेल आहे. ते काहीच करत नाही, ते फक्त दिसली की पैत निघणं पडते. पाय जो आहे तो पाय सीधा अडलोक लागला पाहिजे मागून, असं सणानंद पिरली सीधं पैत निघाल, दुसरं काहीच विषय नाही. कारण की त्याची चुकीली माफी नसते. विषय हा मोस्ट इम्पॉर्टंट. आता ह्या एवढ्या याच्यामध्ये पुरा झांबलू तोडणार उशा संध्याकाळची सोया नाही. अरे हा गावरान मेवा आहे, हा असा कोणाला भेटते काय. हे फक्त शेतकऱ्याच्या नशिबात असते. दोडी गिडीचे फुलं, पांजीची भाजी ज्याला माहीत आहे त्याला माहीत आहे, शेतकऱ्याला ज्याला माहीत नाही त्याला सांगून आलो. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. विषय असा आहे
आता उडीद तोडणं झाला तर हे तोडून घेतो आणि मग 120-300 जाऊ आपण घराकडे. बाकीचा जो कार्यक्रम आपला तो नंतर पाहून घेऊ. चला हे का तांगे तोडताना उरायचं आहे. सफासप तोडून घेतो आणि मग भेटतो तुम्हाला नंतर. चलो तो हॅलो गाईज, बघू शकता आपण एवढ्या मोठ्या शेंगा तोडलेल्या आहे आता. आणि ह्या शेंगा घेऊन आपल्याला जायचं आहे आता मित्रांनो घरी. तर मित्रांनो हे जे आता उडीद पडेल दिसून राहिला हा एवढा उडीद आपल्याला आता 0 मिनिटामध्ये पेंडका बांधायचा आहे आणि घेऊन जायचं आहे डोक्यावर. आजच्यासाठी एवढंच. काय भाऊ आता जास्त कॉमेडी ते काही करायला पुरत नाही, कारण की 90% तर रिॲलिटी असते आपल्या व्हिडिओमध्ये आणि 10% असते कॉमेडी. मग तुम्ही म्हणसाल की आता 10 महिने झाले कुठे जायला होता. 10 महिने झाले आपण जायला होतो मित्रांनो डिप्रेशनमध्ये. डिप्रेशन म्हणजेच तो डिस्क्रिप्शनचा भाऊ आहे बरं. बस त्याच्यासोबत जायला होतो जरा बाहेर. मग काय म्हणता सुगा पाटील, तेवढं लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका. भेटू तुम्हाला अशाच रिॲलिटी ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्री महाकाल, सीताराम. मेरा ये चैनल सब्सक्राइब करें और मेरे हर अपडेट आपको मिले इसके लिए बेल आइकन जरूर दबाइएगा.